नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 24 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या राज्य सरकारने तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठी 1 वर्षाची प्रसूती रजा जाहीर केलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? नॅशनल टीचर अवॉर्ड 2026 म्हणजेच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 देशातील किती शिक्षकांना सन्मान देण्यात आला आहे या पुरस्कार सोहळ्याच्या अंतर्गत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. तब्बल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पूर्ण भारतामधील एकूण 48 या ठिकाणी शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 या अंतर्गत. क्लिअर? याच्याबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जसं की नॅशनल टीचर अवॉर्ड 2026 होतं. पुरस्कार वितरण 5 सप्टेंबर 2026 ला होणार आहे. तुम्ही म्हणताल 5 सप्टेंबरला का बरं? तर लिहून घ्या, 5 सप्टेंबरला असतो राष्ट्रीय शिक्षक दिवस. मग मला कमेंट करून सांगा, राष्ट्रीय शिक्षक दिवस असतो 5 सप्टेंबरला, आंतरराष्ट्रीय शिक्षक दिवस कधी असतो? एवढंच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. या ठिकाणी हे जे काही सर्व पुरस्कार असतात ते भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या ठिकाणी सादर केले जात असतात. एकूण हे जे काही 48 शिक्षक आहेत त्याच्यामध्ये 26 पुरुष शिक्षक आहेत आणि 22 महिला शिक्षक आहेत. या टोटल 48 मध्ये आपल्या महाराष्ट्रातील 4 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जसं की डॉक्टर कविता गिट्टे जे की बीडला बिलॉंग करतात, कुंदा बच्छाव जे की नाशिकचे आहेत, वैभव कुलकर्णी जे की लातूरचे आहेत आणि शिवप्रसाद टिगरे जे की साताऱ्याचे आहेत. या 4 शिक्षकांना या ठिकाणी नॅशनल टीचर अवॉर्ड या ठिकाणी देण्यात येणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, राष्ट्रीय शिक्षक दिवस हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ज्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला होता त्यांच्या सन्मानार्थ आपण या ठिकाणी साजरा करत असतो. आणि डॉक्टर राधाकृष्णन या ठिकाणी कोण होते? तर आपल्या प्यारा भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते आणि दुसरे राष्ट्रपती होते. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत एकाच प्रश्नाच्या संदर्भात. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, स्टार मार्क करून लिहा. महाराष्ट्र राज्यातील पहिले LPG PNG मुक्त गाव कोणते ठरलेले आहे? बरोबर. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आशिव नावाचं गाव. बरोबर. तर लातूर येथील औसा येथील आशिव नावाचं एक गाव आहे, ते या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिलं LPG PNG मुक्त गाव या ठिकाणी ठरलेलं आहे. प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिल्या एखाद्या गावाबद्दल. बरोबर. अशाच प्रकारे मग महाराष्ट्रातील बाकी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जे काही पहिले गाव आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. काळजीपूर्वक लिहून घ्या. पहा, पहिले झाडांचे पुनर्वसन गाव मसवे जे की साताऱ्यामध्ये आहे. पहिले सौर ऊर्जा गाव जे की बन धाराशिव या ठिकाणी आहे. पहिले हरित ऊर्जा गाव माणिक दौंडी जे की अहिल्यानगरमध्ये आहे. पहिले जैविक शेती गाव जे की किनवट नांदेड या ठिकाणी आहे. पहिले प्लास्टिक मुक्त गाव जे की मेहुण बारे आहे जळगावमध्ये. पहिले कचरा मुक्त गाव हिरडोशी कोल्हापूरमध्ये. संपूर्ण सौर ऊर्जा गाव मन्याची वाडी साताऱ्यामध्ये. आदिवासी पुनर्वसन गाव बुलुंगावहन अमरावतीमध्ये. पहिले अवयवदान गाव आनंदवाडी लातूरमध्ये. महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्गमध्ये. आणि महाराष्ट्रातील पहिले LPG PNG मुक्त गाव आशिव गाव. बरोबर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. ऑपरेशन तुफान नावाचं एक ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे. तर हे अंमली पदार्थ विरोधाभोवती या ठिकाणी मोहीम आहे, ऑपरेशन आहे, ते कोणत्या राज्याने या ठिकाणी सुरू केलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर केरळ राज्याने त्या राज्याच्या अंतर्गत ऑपरेशन तुफान नावाचं ऑपरेशन सुरू केलं आहे. अंमली पदार्थ विरोधामध्ये या ठिकाणी ही मोहीम आहे. कालच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 2 हा जरा थोडासा करेक्शन करून घ्या. कोणत्या राज्य सरकारने ग्रामीण विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी विद्यार्थी सहाय्य योजना जाहीर केली होती? तर योग्य उत्तर आहे कर्नाटक. चुकून माझ्याकडून तुम्हाला तमिळनाडू सांगण्यात आलं होतं, हे थोडंसं करेक्शन करून घ्या. ठीक आहे, तर या प्रश्नासाठी ऑपरेशन तुफान कोणत्या राज्याने सुरू केलं आहे? केरळ. प्रश्न आहे एखाद्या ऑपरेशन बद्दल, तर बाकीच्या वेगवेगळ्या ऑपरेशन्स वरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. मिशन मौसम जम्मू काश्मीरच्या अंतर्गत रडार बसवण्यात आले आहेत अधिक अचूक हवामान अंदाज मिळवण्यासाठी. ऑपरेशन हायची 6 CBI द्वारे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांच्या विरोधामध्ये.
ऑपरेशन फायर ट्रेल भारतामध्ये चीनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी, ऑपरेशन मिलाप अंतर्गत 1303 बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी, ऑपरेशन हिमराहत सिक्कीममध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी, ऑपरेशन रेड पिल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आंतरराष्ट्रीय कॅप्टागॉन ड्रग्ज तस्करीच्या नेटवर्क विरुद्धमध्ये, ऑपरेशन शेरूवाली जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी, ऑपरेशन नसर इराणच्या रडार साइट्सवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी, ऑपरेशन तुफान केरळमध्ये अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये हे या ठिकाणी ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी या ठिकाणी सुधाकरराव नाईक यांचा जो काही जन्मदिवस आहे तो टिंबटिंब या ठिकाणी जो काही जन्मदिवस आहे तो जलसंधारण दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. तर लक्षात घ्या, 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 21 ऑगस्ट. यापूर्वी त्यांचा जो काही स्मृती दिवस होता 10 मे हा जलसंधारण दिवस म्हणून पाळला जात होता, परंतु शासन निर्णयानुसार आता त्यांच्या जन्मदिवशीच म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी या ठिकाणी पाळण्यात येणार आहे. 21 ऑगस्टला या ठिकाणी जलसंधारण दिवस. लक्षात घ्या, हे जे काही माजी मुख्यमंत्री होते सुधाकरराव नाईक यांचा जन्म झाला होता 21 ऑगस्ट 1931 ला आणि यांचं निधन झालं 10 मे 2001 ला. याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी नॅशनल स्पेस डे राष्ट्रीय अंतराळ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए 23 ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय अंतराळ दिवस नॅशनल स्पेस डे म्हणून आपण साजरा करतो. लक्षात घ्या, या रोजी इस्रोच्या म्हणजेच कधी 23 ऑगस्ट 2023 ला इस्रोच्या चंद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं होतं. याच्या सन्मानार्थ या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी काय केलेलं आहे 23 ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्यासाठी घोषणा करण्यात आली आहे. या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ हा दिवस या ठिकाणी घोषित करण्यात आला आहे. ठीक आहे. सलग दोन्ही प्रश्न आहेत महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026 ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 6. डिजिटल भारत निधी ते सुधारित भारत नेट कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या राज्य सरकारसोबत नुकताच या ठिकाणी करारावरती स्वाक्षरी करण्यात आलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. राज्य नेतृत्वाखालील मॉडेल अंतर्गत आर्थिक सहाय्याने सुधारित भारत नेट कार्यक्रम राबविणे. याच्या मागचा उद्देश काय, तर ग्रामीण भागामध्ये हाय स्पीड ब्रॉडबँड आणि डिजिटल सेवांचा विस्तार करणे. या सर्व उद्देशाने डिजिटल भारत निधीने सुधारित भारत नेट कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी छत्तीसगड राज्यासोबत करारावरती स्वाक्षरी केलेली आहे. लक्षात घ्या, इग्नाइट अकॅडमीने आरोग्य विभाग भरती 2026 मध्ये सर्व पदांसाठी उपयुक्त एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्लिश, जीके, गणित व बुद्धिमत्तासाठी वेगवेगळे या ठिकाणी कोर्स या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेले आहेत. हे सर्व कोर्स तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये भेटून जातील, ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन ठेवलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. काव्य क्षेत्रातील योगदानाबद्दल सरला पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड झालेली आहे? तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर आशुतोष परिदा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? डॉक्टर आशुतोष परिदा असं त्यांचं नाव आहे. काव्य क्षेत्रातील योगदानाबद्दल सरला पुरस्कार 2026 साठी त्यांची निवड झालेली आहे. प्रश्न आहे एखाद्या पुरस्काराबद्दल, तर लगेच बाकीच्या वेगवेगळ्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया. लिहून घ्या. UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार मेजर अभिलाषा बराक यांना, विटली अवॉर्ड 2026 प्रवीण शेख यांना,
द अर्थ प्राइज 2026 विवान आर्याना आणि अव्याना यांना, बार्टन पुरस्कार 2026 सुभानी शेख यांना, बँकर ऑफ द इयर पुरस्कार 2026 के सत्यनारायण राजू यांना, लोकमान्य टिळक पुरस्कार 2026 अजित डोवाल यांना, 2026च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी अरुणाचलम मुरुगनंथम यांना, जल चॅम्पियन अवॉर्ड 2026 बिसाथी भारत यांना, संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेकडून प्रतिष्ठित ॲग्रिकोला पदक नरेंद्र मोदीजी यांना, तर काव्य क्षेत्रातील योगदानाबद्दल सरला पुरस्कार 2026 ने डॉक्टर आशुतोष परिदा यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. भारताचा पहिला औद्योगिक स्तरावरील बायोपॉलिमर उत्पादन प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये उभारला जात आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी इंडियाज फर्स्ट औद्योगिक स्तरावरील बायोपॉलिमर उत्पादन प्रकल्प या ठिकाणी उभारला जात आहे. याचं कार्य काय असणार आहे? तर एकाच एकात्मिक कॅम्पसमध्ये स्थानिक पातळीवर पिकवलेल्या ऊसाचे थेट पॉलिलॅक्टिक ऍसिड आधारित जैव विघटनशील बायोप्लास्टिकमध्ये रूपांतरण करणे, अशा प्रकारचं याच्यामध्ये या ठिकाणी प्रोसेस होणार आहे. तर पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उत्तर प्रदेशबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 24 जानेवारी 1950, मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल, तर राजधानी आहे लखनौ. 2 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत, आणि एकच महत्वाचं धरण रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न क्रमांक 9. फिफा महिला विश्वचषक 2027 जे काही यजमान पद आहे ते कोणता देश भूषवणार आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ब्राझील या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी 2027 जे काही फिफा महिला विश्वचषक आहे ते आयोजन करण्यात येणार आहे. याच्या अगोदरचं संस्करण 2 देशामध्ये होतं, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, आणि त्याच्या अगोदरचं होतं फ्रान्समध्ये. तुम्हाला सांगायचं म्हटलं तर लक्षात घ्या, पहिलं जे काही महिलांचं फिफा वर्ल्ड कप झालं होतं ते झालं होतं 1991 मध्ये चायनामध्ये, ज्याचं विजेतेपद जिंकलं होतं अमेरिकेने. दुसरं झालं 1995 मध्ये स्वीडनमध्ये, ज्याचं विजेतेपद जिंकलं नॉर्वेने. लेटेस्ट झालं 2000 या ठिकाणी 23 मध्ये 9व्या क्रमांकाचं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये, ज्याचं विजेतेपद जिंकलं स्पेनने. आणि 10व्या क्रमांकाचं संस्करण या ठिकाणी फिफा वुमन वर्ल्ड कपचं होणार आहे 2027 मध्ये ब्राझीलमध्ये. 11व्या क्रमांकाचं 2031 मध्ये कोस्टारिका, जमैका, मेक्सिको आणि अमेरिका या 4 देशांमध्ये होणार आहे. तर 12व्या क्रमांकाचं 2035 मध्ये इंग्लंड, नॉर्दर्न आयर्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स या 4 देशांमध्ये होणार आहे. बरोबर, या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, या सिक्वेन्स वाईज तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या 100 MWH व्हॅनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरी प्रकल्पाला कोणत्या ठिकाणी नुकतीच अप्रुव्हल देण्यात आलं आहे, मंजुरी देण्यात आलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरात राज्याच्या अंतर्गत भारताच्या पहिल्या या ठिकाणी व्हॅनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरी प्रकल्पाला या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे. जाता जाता गुजरातबद्दल चर्चा करून जाऊया. स्थापना 1 मे 1960, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत, राजधानी गांधीनगर. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक, वनसदा, आणि 5 महत्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काढना, दंतेवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न, भारतीय वंशाच्या कोणत्या खगोलशास्त्रज्ञाने ब्लॅक होल तारा, ज्याला म्हणता येईल ब्लॅक होल स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका अनोख्या खगोलीय वस्तूचा शोध लावलेला आहे? तर त्यांचं नाव काय आहे? तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक सी, डॉक्टर रोहन नायडू असं त्यांचं नाव आहे. क्लिअर. शेवटचा प्रश्न, संसदेच्या 2026च्या पावसाळी अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांनी मिळून किती विधेयके मंजुरी केलेली आहेत? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दोन्ही सभागृहांनी एकूण 12 विधेयके या ठिकाणी मंजूर केलेली आहेत. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, हिमाचल प्रदेश हे भारतातील असे कोणते राज्य बनले आहे जिथे अॅनालॉग पनीरच्या विक्रीवरती बंदी घालण्यात आलेली आहे? 5वे, 4थे, 3रे की 2रे? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.